बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज थेट शेतात उतरून काम केलं। एक दिवस बळीराजासाठी या विशेष उपक्रमातून नामदार आबिटकर आज आजरा तालुक्यातील मसोली इथल्या शेतातील चिखलात उतरले आणि स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली। तसंच पारंपरिक पद्धतीने भात रोप लावणी करून बांध बंदिस्तीच्या कामात सहभाग घेतला। दरम्यान जिल्ह्यातील सुमारे 300 गावांमध्ये आज लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते। सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामं अंतिम टप्प्यात असून लावणीला वेग आलाय। एक दिवस बळीराजासाठी या आजच्या विशेष उपक्रमात कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सक्रिय सहभाग घेतला। आजरा तालुक्यातील मसोली इथले शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेतात उतरून पालकमंत्र्यांनी थेट चिखलणीच्या कामासाठी रोटावेटर चालवला। शिवाय हातात भाताची रोपं घेत अन्य शेतकऱ्यांच्या साथीनं पारंपरिक पद्धतीनं रोप लावण केली। त्यानंतर शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला। पालकमंत्री आबिटकर आपल्यासोबत चिखलात उतरून शेतीचं काम करत असल्याचं पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्येही चांगलाच उत्साह दिसून आला। यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून शेतात जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया कशी राबवावी याबाबत माहिती दिली। पालकमंत्री आबिटकर यांनीही जीवामृत निर्मितीची माहिती घेऊन सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। त्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत झुणका भाकरीचा आस्वाद घेतला। यावेळी रंगलेल्या गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या। शासकीय योजनांची अंमलबजावणी, आधुनिक आणि पारंपरिक शेती अवजारांची उपलब्धता, दर्जेदार बियाणं आणि खतांचा वेळेत पुरवठा, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील आव्हानं याबाबत अनेक शेतकऱ्यांनी स्पष्ट मतं व्यक्त केली। दरम्यान जिल्ह्यातील 300 गावांमध्ये आज विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। त्यातून एक प्रकारे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या।